आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या वारीचं आयोजन करण्यात आलं होतं। संतांच्या वेशभूषेत, डोक्यावर तुळस, हातात टाळ, मृदुंग घेऊन हे शालेय विद्यार्थी वारीत सहभागी झाले होते। आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी याचा आढावा घेतलाय, बघूया। आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण महाराष्ट्र विठुरायाच्या रंगामध्ये न्हाऊन निघालेला आहे आणि आपण नागपूरमध्ये देखील बघू शकतो की कशा प्रकारे शालेय विद्यार्थ्यांची देखील एक वारी निघालेली आहे। वेगवेगळ्या शाळेचे हे विद्यार्थी आहे आणि आकर्षक वेशभूषेमध्ये जसे वारीमध्ये वारकरी सहभागी होतात, डोक्यावर तुळस घेऊन ते सहभागी होतात, तशाच प्रकारे हे लहान शालेय वारकरी आज नागपूरहून निघालेल्या वारीमध्ये सहभागी झालेले आहे। मला एक सांगा, कशा प्रकारच्या भावना आहे, किती सेलिब्रेट करता तुम्ही? मला खूप चांगलं वाटतंय, खूप आनंद होत आहे। मी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घेऊन बरं, वारीबद्दल काय ऐकून होती तू? की सगळे फुगडी खेळतात, खूप मजा करतात। मी बघितलं होतं, मला खूप आनंद होत आहे की मी पहिली वेळा वारीमध्ये चालली म्हणून। काय उद्देश होता ही संपूर्ण वारी आयोजित करण्यापाठीमागे? मुलांना वारकऱ्यांचं आयुष्य कसं असतं, किती छान आनंदात जगता येतं, काय आनंद आहे वारकरी घेत असतात, याची कल्पना व्हावी, मराठी रुजवावी, मराठी संस्कृती रुजवावी, महाराष्ट्राच्या या वैभवशाली परंपरेचा वारसा जोपासावा म्हणून हे याचं आयोजन नूतन भारत विद्यालयाच्या वतीने आम्ही केलेलं आहे। अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे विद्यार्थ्यांचा, खूप छान आनंददायी अशी वारी चाललेली आहे, खूप मस्त वाटतं, एकदम मस्त। तर निश्चितच एक वेगळा उपक्रम आपल्याला नागपूरमध्ये पाहायला मिळत आहे। शालेय विद्यार्थ्यांची ही वारी आहे आणि जवळपास 20च्या वर शाळेने यामध्ये सहभाग नोंदवला असून 2000 चे जवळपास विद्यार्थी सहभागी झालेले आहेत। त्यामुळे संपूर्ण जर का आपण शाळा बघितली किंवा संपूर्ण ही वारी बघितली तर एक वेगळं उत्साहाचं वातावरण आपल्याला इथे नागपूरमध्ये पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अतुल हेडेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर।